कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यात एक गाव आहे आणि ते गाव आहे मेतके। हे संपूर्ण गावच बाळूमामाच्या आठवणींनी भरले। असं म्हटलं जातंय की मेतक्यामध्ये बाळूमामाने एक खांब लावला होता आणि खांब भूत उतरायचं काम करत होता। तो खांब आजही त्या गावामध्ये तसा बाळूमामांच्या भक्तांना असं वाटतं की त्या खांबाला स्पर्श केला की अंगातली सगळी भूतबाधा उतरते। त्या खांबाला नुसता स्पर्श जरी केला तर तुमच्या मागची सगळी इडापिडा टळून जाते। महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, त्या खांबाला प्रदक्षिणा घालतात, खांबाला स्पर्श करतात आणि बाळूमामाचा आशीर्वाद घेऊन गावी जातात। असं म्हटलं जातं की एकदा एका माणसाला झोपेत लय घाबरल्यासारखं व्हायचं आणि ती झोपेत गुवरडतच उठायचं। घरातल्या लोकांनी त्याला या खांबाभोवती प्रदक्षिणा घालायला लावली, खांबाला स्पर्श करायला लावलं आणि काय चमत्कार कुणास ठाऊक, पण ती माणूस एकदम टकाटक एकदम बरा झाला। अशीच एक दुसरी कथा पण सांगितली जाते। एका घरामध्ये असा प्रचंड त्रास होता, दारू पिऊन दंगा नव्हता, रोज भांडणं होती। त्या घरातल्या लोकांनी इथं भुदरगड तालुक्यातल्या मेतके गावामध्ये येऊन या खांबाला प्रदक्षिणा घातली, खांबाला स्पर्श केला, बाळूमामाचं नाव घेतलं आणि आज त्यांच्या घरात एकदम शांती, एकदम व्यवस्थित सगळं चालू आहे। आता विज्ञानाच्या दृष्टीतनं विचार केला तर ह्याला असा काय पुरावा वगैरे काय सुद्धा नाही, पण गावकऱ्यांचं किंवा लोकांचं म्हणणं असं आहे की श्रद्धा आणि भक्ती खरी असली तर काय गोष्टी ह्या खऱ्या आपोआप चांगल्या घडून येतात। तुमची पण श्रद्धा आणि भक्ती खरी असेल आणि तुम्हाला या बाळूमामाच्या दर्शनाला जायचं असेल तर नक्की तुम्ही बाळूमामाच्या आदमापूरच्या दर्शनाला गेल्यानंतर इथल्या भुदरगड तालुक्यातल्या मेतके या गावी घेऊन या खांबाचं पण दर्शन नक्की घ्या। नक्की तुमच्या जीवनात काहीतरी फरक पडल्याशिवाय राहणार नाही। बाळूमामाचं नाव घेऊन करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पाठवा 1-2 लोकांना हा व्हिडिओ। बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले।